नमस्कार. आपण बघत आहात IBA5 न्यूज चॅनल आणि या IBA5 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. काल पंचायत समिती गोंदियामध्ये सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुका पार पडल्या. त्या निमित्तानं आपण आज जे सभापती महोदय आहेत त्यांची मुलाखत घेत आहोत. सर्वात प्रथम तुमचा परिचय द्या. तुमचं नाव काय आहे, कुठं राहता? नमस्ते, मी मुनेश रांगडाले. माझं गाव आहे तांडा, तालुका जिल्हा गोंदिया. आणि गोंदिया पंचायत समितीच्या याच्यामध्ये काल सर्वसंमतीने दुसऱ्यांदा माझी गोंदिया पंचायत समिती सभापती म्हणून निवड झालेली आहे. मी गोंदिया तालुक्यातील सर्व जनतेचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की माझ्या माहितीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आज पहिल्यांदाच गोंदिया पंचायत समितीमध्ये दुसऱ्यांदा सभापती बनण्याचा एक सौभाग्य मला मिळालेलं आहे. मागील पावणे तीन वर्षामध्ये आज गोंदिया पंचायत समितीच्या कार्यकाळामध्ये इतिहासामध्ये एक चांगला कार्यकाळ माझा राहिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने पुनश्च माझ्या सर्व पंचायत समिती सदस्य तसेच आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि विशेष करून या गोंदिया विधानसभामध्ये ज्यांनी पहिल्यांदा कमळ खिलवलेला आहे असे जनतेचे आमदार, लोकप्रिय आमदार विनोदजी अग्रवाल यांच्या सहकार्यातून काल माझी पुनश्च गोंदिया पंचायत समितीच्या सभापती पदावरती नियुक्ती झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आज पुनश्च गोंदिया तालुक्यातील सर्व 110 ज्या ग्रामपंचायत आहेत आणि जवळपास 30% लोक आपल्या या गोंदिया तालुक्यात राहतात जिल्ह्याचे, यांची सेवा करण्याचा एक पुन्हा मला संधी मिळाली आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. सभापती महोदय, तुमच्या जीवनामध्ये शाळा शिकताना अशा काही विशेष आठवणी आहेत तुम्हाला? हो, मी कोणती आठवण असावी तुम्हाला? आठवणी म्हणजे आता सुरुवातीपासूनच 10व्या वर्गापासूनच मी एक वर्ग कप्तान असेल, शाळा नायक असेल, त्याच्यानंतर पुन्हा युनिव्हर्सिटी आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा CRची निवडणूक जिंकली होती. आणि त्यावेळेस NMD कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी CR मधून निवडून येणे हे फार महत्त्वपूर्ण कार्य होते. तुम्हाला शाळा शिकतानाच राजकारणाची ओढ लागली असं म्हणावं लागेल, नाही का? विद्यार्थी परिषदमध्ये सुरुवातीपासून माझी जे तुमचं कोणत्या पक्षाकडे आकर्षण जास्त होतं? माझा जो परिवार आहे तो भारतीय जनता पक्षाच्या अगोदरपासूनचा आहे. माझे परिवारातील सर्व माझे काका असतील ते सुद्धा 22 वर्ष पंचायत समिती सदस्य होते. जनसंघाच्या कार्यकाळापासून माझा जो परिवार आहे तो एक RSS याच्यामधून होता. आणि मी सुद्धा जिल्हा बजरंग दल प्रमुख या पदावरती सुद्धा काम केलेलं आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल याच्यातून काम केलेलं आहे. नंतर 96-97 मध्ये जेव्हा भंडारा जिल्हा होता तेव्हा मला वाटते मी त्यावेळेस 25 वर्षाचा होतो. आणि तत्कालीन महाराष्ट्राचे वित्तमंत्री महादराजी शिवणकर यांनी मला पंचायत समितीची भारतीय जनता पार्टीची त्यावेळेस उमेदवारी दिली होती. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार मी लढलो होतो. परंतु दुर्भाग्यवश ती निवडणूक मी जिंकू शकलो नाही. पुन्हा जेव्हा भंडारा गोंदिया आणि भंडारा हे वेगळे जिल्हे झाले त्यामध्ये सुद्धा 2000 मध्ये सुद्धा मला संधी दिली होती, पण मी त्यावेळेस व्यक्तिगत कारणास्तव मी निवडणूक लढली नाही. परंतु तुम्ही आपल्या जीवनामध्ये जसा विद्यार्थी दशेमध्ये ती CRची निवडणूक लढली. बघा, पण तरुण झाल्याच्या नंतर
सर्वात प्रथम आपण सांगितलं की भंडारा जिल्हा होता त्यावेळेस आपण एक निवडणूक लढली, त्याच्यात आपण हरलो. मग नंतर सर्वात प्रथम अजून कोणती निवडणूक लढली? सांगतो ना मी. त्याच्यानंतर आपल्या 2015 मध्ये पुनश्च मला पक्षाने, भारतीय जनता पक्षाने खमारी जिल्हा परिषद मधून जिल्हा परिषदची उमेदवारी दिली होती. तिथे सुद्धा माझा पराजय झाला. आणि 2017 मध्ये पुन्हा मला गावच्या सरपंच म्हणून, जे डायरेक्ट सरपंच आले होते, पहिल्यांदाच मला संधी मिळाली. आणि माझ्या जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा मी स्थानिक स्वराज्य संस्थेमधून सरपंच या पदावरती चांगल्या मताधिक्याने मी निवडून आलो 2017 मध्ये. त्याच्यानंतर 2021-22 मध्ये पंचायत समितीची निवडणुकीमध्ये मी पुन्हा विजय झालो. पंचायत समितीचे सभापती झालो 2022 मध्ये. आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुका लागल्या, त्याच्यामध्ये सुद्धा मला पक्षाने उमेदवारी दिली. आणि गोंदिया तालुक्यामध्ये जवळपास 66% मताधिक्याने म्हणजे निवडून आलो. कारण की मी त्यापूर्वी सरपंच संघटनेचे सुद्धा अध्यक्ष होतो, त्याच्यामध्ये सुद्धा चांगले काम मी केलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच असतील, सर्व आपले मेंबर्स असतील, त्यांनी मला खूप मोठा पाठिंबा दिला होता. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुद्धा सध्या मी संचालक आहे. आणि पावणे 3 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये जवळपास प्रत्येक गावामध्ये मला जाण्याच्या योग आला. गाव असतील, टोले असतील, प्रत्येक गावाच्या मी कार्यक्रमामध्ये 90 ते 95% कार्यक्रमामध्ये गेलो. आणि 110 ग्रामपंचायत जे आहेत गोंदिया तालुक्यामध्ये, तेथील गाव, टोले सर्व ठिकाणी मी गेलेलो आहे. आणि एक चांगला जनसंपर्क निर्माण केला. आणि माननीय आमदार विनोदजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनामध्ये मी पावणे 3 वर्ष लोकांची एक चांगली सेवा करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पंचायत समितीमध्ये सुद्धा ज्या काही उणिवा होत्या त्या दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि नेहमी वेळोवेळी जेव्हा मला आवश्यकता भासते तेव्हा सन्माननीय आमदार विनोदजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनामध्ये मी एक चांगला काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. याआधी आपण 2.5 वर्ष सभापती पदावर आपण पंचायत समिती गोंदियाला बसले होते. हो. पुन्हा 20 तारखेला निवडणुका लागल्या. प्रतिस्पर्धेमध्ये कोणीच नव्हते का? प्रतिस्पर्धेमध्ये होते, परंतु सर्व पंचायत समिती सदस्यांचा पाठिंबा माझ्या पाशी होता. आपल्या पक्षांचे जेवढे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, आमदार साहेब असतील, सर्व यांचा पाठिंबा माझ्याशी होता. आणि एक चांगला 2.5 वर्षाचा चांगला कार्यकाळ गेल्यामुळे पक्षाने निर्णय घेतला. आणि एक आनंदाची बाब आहे की त्या गोंदिया पंचायत समितीच्या इतिहासामध्ये मला वाटते 30-40 वर्षामध्ये पहिल्यांदाच दुसऱ्यांदा सभापती बनण्याचा योग मला आला. आणि काल जी निवडणूक झाली तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 8 सभापती आणि भंडाऱ्यामध्ये 7, तर 15 सभापतीपैकी फक्त मीच माझी रिपीट म्हणून आलेलो आहे. आणि हे चांगलं मी आपलं सौभाग्य समजतो की पुन्हा मला काम करण्याची बनावं लागेल तुम्हाला संधी मिळालेली आहे. बरं, एक गोष्ट सांगा की गोंदिया पंचायत समितीला किती ग्रामपंचायती आहेत? 110 ग्रामपंचायत आहेत. आणि जवळपास 24 ग्रामपंचायत आपल्या नागरी सुविधाच्या आहेत. आणि जवळपास मोठ्या मोठ्या ग्रामपंचायत आहेत. आपल्या कुडवाची ग्रामपंचायत आहे ती विदर्भाची सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. म्हणजे गोंदिया पंचायत समितीला 110 ग्रामपंचायती आहेत. कामाचा व्याप खूप मोठा आहे. बरोबर. कामाचा व्याप मोठा असल्याने अनेक तक्रारी येतात. बरोबर. त्याचा निराकरणही करावा लागतो. एकट्या माणसावर एवढा मोठा भार पडणं हाही एक त्रासाचंच काम आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला त्रासाचे काम असेल, परंतु मी 24 तासापैकी जवळपास 15 ते 18 तास लोकांच्या राजकारणामध्ये मी व्यस्त असतो. आणि माझा प्रयत्न असतो की गावातील कुठून आलेला माणूस असेल, इकडून मुरदळ असेल, महालगाव असेल, तर तिकडे ते लंबा टोलापर्यंत, किंवा काटी बिरसोलाचे सुद्धा, किंवा इकडे आपले कारंजा, कुठल्याही म्हणजे एकोडीपर्यंत सर्व ठिकाणाचे जे गावातून लोक काही कामानिमित्त माझ्याकडे येतात, आमचे जे मित्र सर्व सरपंच सर्व त्यांचे काम मी एक प्रामाणिकपणाने
काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात मला पुष्कळ ठिकाणी यश सुद्धा आलेला आहे. तर सरकारी कर्मचारी जे आहेत हो. त्या कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला काही त्रास आहे का? नाही, काही कर्मचारी एक विशेष चांगली गोष्ट आहे की दुसऱ्यांदा मला जेव्हा संधी मिळाली तर एक आनंदाचा भाग आज सर्व कर्मचाऱ्यामध्ये आहे. आणि जेव्हा 10 तारखेला आपल्या याच्या रोटेशन आला जनरल म्हणून, तर मला जिल्ह्यातील वरिष्ठ जे नेते मंडळी आहेत आणि विशेष करून आपल्या जिल्हा परिषदचे असतील, पंचायत समितीचे सर्व कर्मचाऱ्यांनी मला अग्रिम बधाई सुद्धा दिली होती. आणि नक्की, कारण की माझा व्यवहार जो आहे मी सर्वांशी एक मनमिळाऊपणे मी सर्वांशी वागतो आणि त्या अनुषंगाने आज सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. आणि 2.5 वर्षामध्ये कोणाशी माझ्या कोणत्याही कर्मचाऱ्याशी वाद झाला नाही आणि सर्व व्यापक काम करण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. तर हे होते मुनेशजी रांगडाले, सभापती गोंदिया. या आधी त्यांनी 2.5 वर्ष आपला कार्यकाळ निभवला. त्यानंतर सुद्धा भरघोस मतांनी पुन्हा सभापती पदावर विराजमान झाले. IBA5 न्यूज चॅनलच्या तर्फे त्यांचे 2.5 वर्ष पुन्हा आनंदाने जावं ही सदिच्छा. धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. बैठो. धन्यवाद. आ जाओ. आ जाओ सरपंच साहब, आ जाओ. बैठो ना, बैठो, बोलो. आ जाओ. आ जाओ, थोड़ी सी. चलो, थैंक यू. बैठो. सबसे पहली बार देवा तो मैं ही था, हमारे बड़े भाई मुरली वो नकपुरी जी. बहुत बहुत बधाई मेरे बड़े भाई को. धन्यवाद. अच्छा काम, निष्ठा और प्रामाणिक होने का यही रिजल्ट है वो. आइए सर, वेलकम. बहुत धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. बैठिए सर, बैठिए. वीडियो आपको देना है. एक वीडियो आपको दे दो. बताओ. नहीं, आज देता हूँ, टाइम लगेगा. थैंक यू. धन्यवाद. वीडियो जबरदस्त. आइए ललित भैया, ये उपसभापति से आपको दोनों पहले. अच्छा, बैठे सर, चाले हो. हाँ, आइए. हाँ.